हे पहा, असं वजन बिजन वापरण्याची त्याची काही गरज नाही. दुर्दैवानं जे आहे ते माझ्या मुलाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर रीतसर पोलिसांनी त्याचं ब्लड सॅम्पल वगैरे घेतलेलं आहे आणि जो मुलगा दुर्दैवानं नितीन शेळके म्हणून जो आहे तो तरुण मुलगा आहे 34-35 वर्ष वयाचा, त्याला दवाखान्यात हलवण्याचं सुद्धा काम जे आहे ते माझ्या मुलाच्या ड्रायव्हरनी आणि त्या मुलाचा जो चुलत भाऊ आहे नितीनचा यांनी तातडीनं तिकडं नेलेलं आहे. पण दुर्दैवानं तो त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि त्याच्या बाबतीमध्ये साधा फोनसुद्धा मी कुठं केलेला नाही. मी फक्त एवढंच सांगितलं रीतसर जे कारवाई होईल ते करा. त्यांनी रात्री त्या दिवशी ब्लड सॅम्पल जे आहे माझ्या मुलाचं आणि ड्रायव्हरचं दोघांचंही घेतलं आहे आणि काल जे आहे ते गुन्हा दाखल व्हायला उशीर लागला. तर जवळपास 3 वाजले दुपारचे आणि नंतर 5:30-6 वाजता माझ्या मुलावरती कारवाई करून अटकेची कारवाई करून त्या ठिकाणी रीतसर कारवाई झालेली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मात्र कुठेतरी गाडी वेगवान होती त्यामुळे हा अपघात झाला असं देखील बोललं जातं. नेमकं काय होतं? ही गाडी जी आहे ती ग्लॉस्टर कंपनीची गाडी आहे. तिला GPS पण आहे, त्याच्यामुळं त्याचं स्पीडसुद्धा तपासता येतं. ते पण मी माझ्या मुलाला विचारलं, तो म्हणला 70च्या स्पीडनी त्यावेळेस गाडी होती. म्हणजे अति स्पीड वगैरे तसलं काहीही त्याच्यामध्ये नाही. जाणीवपूर्वक आरोप केले जातात असं म्हणायचं का? आता कोणी काय बोलावं याला मी काहीच म्हणू शकत नाही, परंतु हा जो ॲक्सिडेंट आहे तो दुर्दैवी त्या ठिकाणी घडलेला आहे, अचानकपणे घडलेला आहे. काही संबंध नाही, काय नाही. आणि गपकन मुलगा जे आहे तो आडवा आल्याच्या नंतर साधी ब्रेक लावायला सुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळालेला नाही. ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये चर्चेत आहात, त्यामुळे हे पुन्हा एकदा तुमच्यावर आरोप होत आहेत ह्या सगळा धागा धरून? अजिबात नाही. मला वाटत नाही कोणी याच्यामध्ये जाणीवपूर्वक पॉलिटिक्स वगैरे काही करेल. आणि मी सुद्धा साधा फोनही तिथल्या SP किंवा तत्सम कुठल्या अधिकाऱ्यांना केलेला नाही. त्यांना मी म्हणलं फक्त रीतसर जे आहे ते कारवाई करा. माझ्या मुलालाही सांगितलं आणि त्याप्रमाणे ते तिथे थांबून राहिले. त्यांचं मेडिकल करण्यात आलं आणि नियमाप्रमाणे त्यांची अटकेची सुद्धा कारवाई झालेली.